श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. केवळ दर्शन मात्रेवरून श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांना ओळखणाऱ्या काही महान भक्तांची उदाहरणं गुरुचरित्रात आहेत. कोणत्याही लीला न पाहता, कोणाकडून काही न कळता केवळ दर्शन मात्रे हे स्वामी महाराज म्हणजे परमात्मा स्वरूप आहेत हा निश्चय व्हायला तेवढंही योग्यता हवी हे निश्चित. जन्मतः ओंकाराचा उच्चार केला आणि त्या लीलेवरून काहींनी खूणगाठ बांधली. ज्योतिषांनी कुंडली मांडून परमात्मा स्वरूपाची ओळख घेतली. मातापित्यांना तर अनेक लीलांद्वारे ओळख पटली होती. केवळ दर्शन मात्रे गुरु महाराजांना ओळखणारे पहिले महामुनी म्हणजे कृष्ण सरस्वती. काशी क्षेत्रात गुरु महाराजांना पाहताच या ब्रह्मज्ञानी तपस्वी मुनींनी ओळखले की हे ब्रह्मचारी वैराग्य धारण केलेले बालवेशातील परमात्मा स्वरूप आहेत. ही खूण त्यांनी इतरांना सांगितली. म्हणे सकळ यतीश्वरासी न म्हणा नरू ब्रह्मचारियासी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसत असे. दुसरे उदाहरण म्हणजे सायनदेव ब्राह्मण. महाराज नदीत तीरी असताना सायनदेव स्नानासाठी आला. महाराजांना पाहताच त्याला त्यांच्या दिव्य स्वरूपाची ओळख पटून तो नमस्काराला आला. तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्याय कर्मे. याचा अर्थ मन, वाणी आणि कर्मे यांनी युक्त अशी पूजा सायनदेवाने केली. केवळ दर्शन मात्रे गुरु महाराज कोण आहेत ते ओळखणे यासाठी अर्थातच योग्यता हवी. गुरुचरित्रात हा विरोधाभास अनेक जागी दिसतो. गुरु महाराजांच्या सोबत असून त्यांना अनेक जण ओळखू शकले नाहीत, तर अनेकदा केवळ दर्शन मात्रे अनेकांना ओळख पटली. प्रत्येकाच्या कर्मानुसार गुरु महाराजांनी प्रत्येकावर कृपा केली हे खरे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.